श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण मला स्वामींची मूर्ती जी आहे ती आणायचं होतं. बट ऑब्वियस माझ्या घरी स्वामींचा फोटो आहेच, बट मला मूर्ती देखील हवी होती. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आता लवकरच स्वामींचा प्रगट दिन येत आहे, तर त्याआधी मला काहीही करून स्वामींची मूर्ती माझ्या घरी हवीच होती. तर मी इथे पोहोचले, स्वामींची मूर्ती घेतली, काही वस्त्र घेतले आणि टोपीही घेतली. तर हे सामान घेऊन मी निघाली घरी. तर दुसऱ्या दिवशी होता गुरुवार आणि इतका काय बोलतात त्याला, खूप छान दिवस होता की मी स्वामींचा अभिषेक करणार होती. तर मी ते खूप छान पद्धतीने स्वामींचा अभिषेक केला, मनोभावेने केला. स्वामींकडे हीच इच्छा आहे की सर्वांना, माझ्या घरच्यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानामध्येच ठेव. जेवढं तू काही दिलेलं आहेस आम्हाला, त्याच्यामध्ये आम्ही खूप खूप जास्त सुखी आहोत. फक्त तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू दे. तर हीच प्रार्थना आहे तुमच्याकडे. तर असा हा सुंदर असा अभिषेक मी पार पाडला. त्याच्यानंतर इथे कृष्विक आहे, तो पण माझं हेल्प करत होता, त्यालाही करायचं होतं. तर स्वामींचीच इच्छा होती की कृष्विकच्या हाताने सुद्धा अभिषेक झालाच पाहिजे. तर ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद माझ्यासाठी नाहीच आहे. तर खूप छान पद्धतीने आम्ही त्यांचा अभिषेक केला, त्यांचा छान आशीर्वाद घेतला. त्यांना खूप छान स्वच्छ असं कापडाने मस्त पुसून घेतलं. त्यांना वस्त्र जे आहे ते ग्रहण केले आणि टिक्का वगैरे जे आहे ते लावलं आम्ही. आणि खूप छान पद्धतीने मी त्यांचं विराजमान आहे ते माझ्या मंदिरात केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. स्वामी माझ्यासाठी खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत माझ्या आयुष्यामध्ये. मी नाही सांगू शकत त्यांनी माझ्यासाठी काय नाही केलेलं आहेत. माझ्या वाईट काळामध्ये सुद्धा त्यांनी माझी नेहमी साथ दिलेली आहे. सुखामध्ये तर ते आहेतच, पण माझ्या दुःखातही ते होते. तर ह्यांना मी कधीच नाही विसरू शकत. तर खूप छान पद्धतीने मी जे वस्त्र जे आहे ते घालून इथे त्यांना बसवलेलं आहे. सोबतच मी इथे अत्तर देखील आणलं होतं. छान पद्धतीने मी अत्तर देखील लावलं त्यांना. माझ्या इच्छेने आणि मला जेवढं होतं तेवढं मी करते. आणि मी खूप हॅपी आहे त्या गोष्टीसाठी. हो, पण मला अक्कलकोटलाही जायचं आहे. काय माहिती मला स्वामी कधी बोलवतील. माझी खूप इच्छा आहे की मी जावं आणि मला नक्कीच माहिती आहे की लवकरच मला ते बोलवतील. तर इथे खूप छान पद्धतीने आम्ही आरती केली. त्यानंतर आम्ही स्वामींसाठी नैवेद्यसुद्धा आणला होता. गुलाबजामुन आणलं होतं, तेही आम्ही दाखवलं. छान मी माझ्या कुटुंबाने मिळून स्वामींचा अभिषेक केला आणि त्यांना